सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, असं तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. दुःख याचा अर्थ अंतःकरण जेव्हा आत्मस्वरूपापासून ढळतं अनेक विकारांनी. बघा, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हिवा आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, निंदा आहे, तिरस्कार आहे. या जेव्हा अंतःकरणामध्ये आपल्या गोष्टी प्रवेश करतात, तेव्हा आपली आत्मस्थिती नामावरती, आपण जे नाम घेत असू, आपण जो अभ्यास करत असू, त्याच्यापासून आपली स्थिती ढळते आणि याला दुःख असं म्हटलेलं आहे. परमपूज्य श्री गुरु आनंदयोगी डॉक्टर काकांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. श्रद्धेय वंदाताईंना वंदन करते. आचार्य माधुरीताई, त्यांनाही मनपूर्वक अभिवादन करते आणि आपण सर्व श्रोते, त्या श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. विरक्त लक्षण हा जो समास आहे, तो आपण बघत होतो. त्यातल्या काही ओव्यांचं चिंतन करण्याचं आपलं राहून गेलं होतं. त्या ओव्या आणि पुढे परत पडत मूर्ख लक्षण हा आपण समासाचा विचार करणार आहोत. म्हणजे हा दुसरा दशक जो आहे, हा दुसरा दशक आपला संपूर्ण होईल. बघा, विरक्त म्हणजे वैराग्य संपन्न. आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, की समर्थ विरक्ताची स्थिती पण सांगतायत आणि विरक्ती कशी सांभाळावी हेही आपल्याशी काही ओव्यांमधून बोलतायत. आता ते स्थितीवर असतात, जे वैराग्य संपन्न असतात, ते आपल्या समोर संत आहेत, सद्गुरू आहेत, जीवनमुक्त आहेत आणि त्यांची जी स्थिती असते ती साधकाची साधना असते. आणि अशी त्यांची स्थिती समजावून घेत घेत साधकाने, आता आपण सगळे साधक आहोत, आपण सगळे हा जो परमार्थ करतो, तो कशासाठी करतो होतो? तर संतांना जे शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता जे प्राप्त झालेलं आहे, ते आपल्याला प्राप्त व्हावं. कारण सगळ्यांची ओढ जी आहे ती शांतीकडची आहे. प्रत्येकाला असं वाटतं, की मला आनंद प्राप्त व्हावा. तो निरपेक्ष आनंद असतो, जो प्राप्त व्हावा. निरपेक्ष आनंदातनं शांती जी आहे, ती पराशांती आपल्याला काय होते तर प्राप्त होते. प्रत्येकाला वाटतं, की नाही आपल्याला शांत स्थिती असावी. हे जे आपलं जीवन चाललेलं आहे सुख-दुःखांचं द्वंद्वमय, ते द्वंद्वातीत जीवन मला कसं जगता येईल, ही सगळी जी ओढ असते ती आनंदाकडची ओढ असते. आणि ही आनंदाकडची ओढ असते तेव्हाच आपण हा जो परमार्थ आहे ना, हा परमार्थ करत असतो. कारण परमार्थातनं आपल्याला तेच साध्य करायचं असतं. आणि म्हणून विरक्तांची जी स्थिती आहे, ती साधकाची काय आहे तर साधना आहे. आणि खूप छान मार्गदर्शन आपल्याला विरक्त लक्षणांमधून समर्थांनी आपल्यासमोर केलेलं आहे, की आता जो विरक्त असतो, जो समाजामध्ये बघा काम करतोय म्हणजे तो कार्य करतोय, ते समर्थ असं म्हणतात, की त्यांनी भाविकांचे भाव जे सगुणाबद्दलचे आहेत, ते जपावेत. एक गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे. गोंदवलेकर महाराज एकदा महाराज असे छान बसले होते आणि एका गृहस्थाशी बोलत होते. नित्याच्या भजनाची त्यांची वेळ झाली. एक जण महाराजांना सांगायला आला, की "महाराज, भजनाची वेळ झालेली आहे. भजन सुरू करायचं का?" आता महाराज म्हणाले, "हो, हो. चला मी आलोच." आता महाराजांच्या समोर जे बसलेले गृहस्थ होते, ते असं म्हणाले, की "इतक्या नियमाने केलेलं भजन म्हणजे एक प्रकारचं व्यसनच नाही का म्हणता येणार?" बघा, महाराजांनी झटकन उत्तर दिलं, "होय, यालाही व्यसन म्हणायला हरकत नाही. मात्र हे व्यसन असं आहे, की ते जन्म-मरणाच्या महाव्यसनातून सोडवतं. सर्वसामान्यांना सगुणाचा आधार लागतो आणि सगुणाची उपासना जी असते, त्या उपासनेने अंतःकरणात एक श्रद्धा निर्माण होते, एक भाव निर्माण होतो. नंतर निष्ठा दृढ होत राहते. म्हणजे संतांना निर्गुणाचा अनुभव आलेला असून सुद्धा, म्हणजे रामरूप झालेले आहेत महाराज, पण तरी सुद्धा सगुणाचा आधार ते सोडत नाहीये. तर ते कुणासाठी सोडत नाहीये? तर आपल्यासारखे जे साधक आहेत, आपल्यासारखे जे सगुणाचे उपासक आहेत, त्यांचा भाव जपण्यासाठी. म्हणून सगळे हे संत जे आहेत, हे सगुणाचं भजन करत असतात. दुसरं आहे आमचे सद्गुरू आहेत डॉक्टर काका. दर एकादशीला विठ्ठल मंदिरात दर्शनाला जातात. आता ते स्वतःच विठ्ठल रूप झालेले आहेत, परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. पण तरी सुद्धा एक आदर्श जे आहेत, ते संत जे आहेत, ते कशासाठी ठेवतात? तर आपला भाव जपण्यासाठी. म्हणजे कारण सगुणाचा आधार हा सर्वसामान्य साधकाला असतो. जर त्याला एकदम निर्गुणाकडे नेलं, तर एखादा 4थीतला विद्यार्थ्याला एकदम जर 10वीच्या वर्गात नेऊन बसवलं, तर तो कसा गोंधळून जाईल ना? अगदी त्याचप्रमाणे असतं, की एकदम निर्गुणाबद्दल जर निरूपणा व्हायला लागली, तर तो साधक गोंधळून जातो.
कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा सगुणाची जी उपासना आहे ती सगुणाची उपासना लागतेच. आणि म्हणून सगुणाचं जे महत्व आहे, म्हणजे उपासनेच्या द्वारे ते सातत्याने हा जो विरक्त आहे, हा सतत काय राहतो तर तो वाढवत राहतो आणि स्वतः सुद्धा तो ते भजन करतो. आणि असा आदर्श ते आहेत ते काय ठेवतात तर समाजासमोर ठेवतात. पुढे समर्थ म्हणतात, विरक्त असावे जगमित्र, विरक्त असावे स्वतंत्र, विरक्त असावे विचित्र बहुगुणी. आता विरक्तानी कसं असावं तर जगमित्र असावं, म्हणजे समाजामध्ये मिळून मिसळून राहावं आणि तरीही त्यांनी आपलं स्वातंत्र्य गमावून बसू नये. जसं म्हटलं की विरक्ताची स्थिती जी असते, कसं असतो जगामध्ये तो कार्य करत असताना सुद्धा त्याची अंतःकरणाची स्थिती जी असते ती अत्यंत अलिप्त असते. थोडा आपण ह्या ओवीचा जरा जास्त विचार करूयात, की विरक्त असावे स्वतंत्र, असं समर्थ जे म्हणतायत पुढच्या चरणामध्ये. विरक्त असावे जगमित्र, विरक्त असावे स्वतंत्र. आता समर्थ चरित्रामधला एक प्रसंग आहे, आपल्याला माहितीये की भारत भ्रमण करत असताना समर्थ हिमालयामध्ये गेले. आता हिमालय ही देवभूमी आहे आणि तिथलं सौंदर्य समर्थांनी, तिथलं जे स्पंदन होती, मुळात समर्थांचं अंतःकरण विरक्त आणि त्या देवभूमीमध्ये समर्थांना अजून वैराग्य निर्माण झालं आणि मनामध्ये असा विचार आला, की आपल्याला रामाने दर्शन दिलं आहे, आपलं काम झालेलं आहे, म्हणजे या देहाचं काम झालंय, जो या देहामध्ये अ, रामाचं दर्शन झाल्यामुळे. आणि असं वाटलं, की हा देह जो आहे तो झोकून द्यावा आणि म्हणून त्यांनी त्या विचारामध्ये तो देह झोकून दिला आणि रामरायांनी त्यांना समर्थांना झेललेलं आहे. आणि रामराय असं म्हणतात, की "अरे तुझं काम झालं, पण आता तू इतरांच्यासाठी आहे, म्हणजे इतरांच्यासाठी तू काम करायचं आहे." आणि पुढचं जे ज्ञानोत्तर कार्य जे आहे त्याला ज्ञानोत्तर कर्म किंवा उपासना म्हणतात. जे ज्ञानी असतात, जे जीवनमुक्त असतात, जे संत असतात, त्यांना अनुभव आल्यानंतर जगतामध्ये जे उपासना आणि जे कार्य करतात, त्याला ज्ञानोत्तर उपासना आणि ज्ञानोत्तर कर्म असं म्हटलेलं आहे. मग आता पुढचं जे केलंय ग्रंथसंपदा आहे, अनेक शिष्य निर्माण झाले, अनेक मठांची निर्मिती समर्थांनी केलेली आहे. पण हे समाजात राहूनच त्यांना काम करावं लागतं. बघा, आपण सर्वसामान्यपणे असं म्हणतो, की समाजात जर म्हणजे लोकांच्या मध्ये काम करायचं असेल, तर डोक्यावर काय पाहिजे? बर्फ पाहिजे आणि वाणीत काय पाहिजे? तर गोडवा पाहिजे. आता ही सांभाळण्याची स्थिती आहे आपली, पण ती त्यांची काय असते तर ती स्थिती असते कधी न ढळणारी. आणि म्हणून समाजामध्ये ते अतिशय शांत अंतःकरण वृत्तीने काय करत असतात तर कामं करत असतात. आता असे प्रसंग, अशा ओव्या जेव्हा येतात ना समोर, तेव्हा एक आमच्या सद्गुरूंचे पण प्रसंग आठवायला लागतात. आता डॉक्टर काकांची प्रवचन एका मोठ्या सोसायटीमध्ये होती. त्यावेळेस मी त्या सोसायटीमध्ये जिच्या इथे प्रवचनं होती, तिला मदत हवी होती म्हणून तिच्या बरोबर मी तिथे तिच्या घरी राहायला गेले होते. आता प्रवचनं संपली की एकदम लोकं खूप गर्दी करायचे. इतका घोळका करायचे. पण काकांची मुद्रा अतिशय शांत असायची म्हणजे. आता ते ना मी निरीक्षण करत होते. कारण मी अगदी साक्षीत्व भावाने त्या सगळ्या गोष्टी बघत होते, की प्रवचन सुरू असायचं, प्रवचन झालं की एकदम घोळका करायचे लोकं आणि डॉक्टर काकांशी बोलायचं. प्रत्येकाला असं वाटायचं की आपण बोलावं, आपण बोलावं. पण काकांची मुद्रा अतिशय शांत, नेमकी नेटकी ते उत्तरं द्यायचे. नंतर घरी सुद्धा भेटायला बरीच मंडळी यायची. आता दिवसभर लोक जे आहे ते येतच राहायचे, कारण डॉक्टर काकांचा मुक्काम आहे, ती भगिनी होती, तिच्याकडे असायचा. बरं नमस्कार करावं, थोडं जे काही असेल ते आपलं बोलणं बोलावं. तर एवढं नाही, काय करायचं नमस्कार करून लोकं बोलायचे काकांशी आणि परत तिथेच बसायचे रूममध्ये, त्या खोलीमध्ये काकांच्या तिथे आणि असे बरेच 10-12 मंडळी असायची आणि परत ती आपापसात बोलायला लागायची. कारण जे बोलायचं नमस्कार करून झालेलं असायचं त्यांचं आणि मग इतके विषय त्यांचे सुरू असायचे वेगवेगळे, की त्यांना हेही भान राहायचं नाही, की आपल्यासमोर अशी एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि आकाश शांतपणे इतके शांत बसायचे, शेवटी आपणच जाऊन म्हणायचं, की "अहो, जरा शांत व्हा, किती आवाज चाललाय?" आणि हे सगळं दृश्य जेव्हा मी बघत होते ना, तेव्हा खरंच आणि आता जसा अभ्यास करायला लागले ना, हे विरक्त लक्षणांचा वगैरे, की पहा विरक्त किती अंतःकरण वृत्ती अलिप्त असते आणि किती शांत असते. आपल्यासारखी एखादी व्यक्ती असेल तर म्हणेल, "अहो, किती बडबड चालली आहे, जरा शांत बसा की." पण काही नाही, ते सुद्धा अगदी छानपणे ते काय होते तर म्हणजे ते त्यांच्यामध्ये नसायचेच. ते आपल्या अगदी छान वृत्तीवरती, स्थितीवरती काय असायचं तर आरूढ असायचे. आणि नंतर मग प्रवचन वगैरे झाली आणि मी डॉक्टर काकांना म्हटलं,
काका किती गोंधळ असतो प्रवचनाच्या इथे, नंतर घरी सुद्धा किती लोक येतात, कसं हो तुम्ही हे सगळं सांभाळता, सगळ्यांना माहिती नाही म्हणजे. पण आता हे एकच ठिकाणी आम्ही बघितलंय, पण तुम्ही तर अनेक ठिकाणी काय असं प्रवचनांच्या निमित्ताने जात असता. तर मी म्हटलं तुम्ही कसं काय एवढं सगळं सांभाळता? काकांनी चटकन उत्तर दिलं. म्हणाले, "मी कोणालाच सांभाळत नाही. फक्त मी मला सांभाळतो." बघा खूप महत्वाचं आहे, की डॉक्टर काका म्हणाले, की "मी कोणालाच सांभाळत नाही. फक्त मी मला सांभाळतो." हे जर आपण असो तर काय करू? आपण दुसऱ्यांना सांभाळण्याच्या भानगडीत पडतो आणि दुसरे कधीच आपल्याला सांभाळले जात नाहीत आणि असं जेव्हा होतं, तेव्हा आपलीच काय होऊन जाते तर चिड होते. आणि हे वाक्य जे आहे, हे वाक्य माझ्या अंतःकरणावरती अगदी ठसलं गेलं, की कोणालाही सांभाळण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपण कुठेही गेलं, तरी आपण आपल्याला मात्र काय करायचं तर सांभाळायचं आहे. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, की विरक्त असावे स्वतंत्र. आता स्वतंत्र याचा अर्थ काय आहे हो? तर त्याची शांती, समाधान हे कोणावरही, कशावरही अवलंबून नसतं. त्याला काय म्हटलेलं आहे? स्वतंत्र असं म्हटलं आहे. म्हणजे परिस्थिती जी आहे, बाहेरची कशीही असू देत, म्हणजे जिथं तो विरक्त असतो, ती परिस्थिती कशी असली तरी त्याची आनंदाची जी आतली स्थिती आहे, ती अजिबात बिघडत नाही. म्हणून त्याला सर्वतंत्र स्वतंत्र अशी एक पदवी दिलेली आहे शास्त्राने. आणि म्हणून विरक्त असावे स्वतंत्र असं म्हटलेलं आहे. आता अजून एक प्रसंग सांगते, कारण सांगितल्यावाचून राहवत नाही म्हणून. मी प्रत्यक्षतः अनुभवलेलं आहे. आमच्या इथे चिंचवडला जेव्हा गुरुपौर्णिमा झाली, तेव्हा जवळ-जवळ 1000च्या वर साधक हॉलमध्ये होते. बघा डोळ्यासमोर दृश्य आणा आपल्या. पण सगळ्यांना व्यवस्थित समाधानी करत, प्रत्येकाशी 2 शब्द का होईना बोलत, आता दिवसभर कार्यक्रम चालतो. सकाळी 7 पासून ते संध्याकाळपर्यंत कार्यक्रम पूर्वी चालायचे. पण घरी आल्यानंतर एकदम अलिप्त. कुठलीही वाच्यता नाही. फक्त एक वाक्य, "हा कार्यक्रम छान झाला." आणि त्याच्यानंतर मग असं झालं, तो आला. अजिबात काही नाही. कारण ते सद्गुरू जे आहेत, ते तिथल्याच इतकं अंतःकरण तिथे अलिप्त होऊन जातं, की ती गौरी पौर्णिमा त्यांच्या चित्तामध्ये ठाण मांडून बसत नाही. कारण ती त्यांच्यासाठी नसते, तर ती कुणासाठी असते? तर ती साधकांसाठी असते. ती आपल्यासाठी असते. कारण आपल्या भावाचं तिथे काय होतं, तर जागरण होण्यासाठी गुरुपौर्णिमेसारखे उत्सव असतात. आणि ह्याला स्वातंत्र्य, स्वतंत्र असं म्हटलेलं आहे समर्थांनी. बघा स्वतंत्र म्हणजे तो सगळ्या बाबतीत स्वतंत्र असतो. किंचितसं सुद्धा त्याच्या अंतःकरणाची स्थिती विचलित होत नाही. आता हा जो विरक्त असतो, बघा साधकांना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे अनुभव येत राहतात. पण तो स्वतः मात्र विरक्त असतो. आता गोंंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला एक विद्वान गृहस्थ आले. ते त्यांना असं म्हणाले, की "आपण सिद्ध पुरुष आहात, तर लोकांना परमार्थाकडे वळवण्यासाठी वारंवार चमत्कार करून आपण दाखवावे." त्यावर महाराज असं म्हणाले, की "मी सिद्ध पुरुष आहे तुम्हाला कोणी सांगितलं?" बघा महाराजांचं उत्तर आहे, की "सिद्ध पुरुष आहे तुम्हाला सांगितलं कोणी? आता रामाच्या कृपेने नाम कसं घ्यावं आणि समाधान कसं टिकवावं, एवढी कला माझ्यापाशी आहे आणि ती मी मात्र लोकांना शिकवतो." ज्ञानाच्या भाषेत बोललं तर जीवब्रह्मैक्य आणि भक्तीच्या भाषेत बोललं तर रामरूप होणं. देव शोधाया गेलो, देवची होऊनी ठेलो. त्यामुळे आम्ही चमत्कार वगैरे काही करत नाही. बघा महाराजांचं वाक्य आहे. म्हणजे आपण म्हणू ना, की उथळ पाण्याला खळखळाट फार असं तिथे नसतं. तिथे एक गंभीर अंतःकरण असतं. आणि आपल्याला थोडं काही बोलायला लागलं किंवा थोडं काही आपल्याला जमायला लागलं, की आपल्याला वाटतं की लोकांना दाखवावं. पण स्थिती असून सुद्धा, लोकांच्या मध्ये राहून सुद्धा किती अलिप्तपणा आहे त्यांनी जपलेला जो आहे तो. आणि महाराज असं म्हणतात, की वृत्तीमध्ये बदल घडवून अनेकांना परमार्थाला लावणं हे काय आहे? तर हे आमचं कार्य आहे. बाकी आम्ही फक्त काय करतो, जी वृत्ती प्रपंचात असते, तिला कशाला लावतो आम्ही तर नामाला लावतो. म्हणून हा विरक्त जो असतो समाजाला काय असतो तर आदर्श असतो. म्हणून विरक्त असावे स्वतंत्र. पुढे समर्थ म्हणतात विरक्त असावे विरक्त, विरक्त असावे हरिभक्त. आता विरक्त असावे विरक्त असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा विरक्तीला पण इतकी सहजता आली पाहिजे. म्हणजे त्या वैराग्याला इतकी सहजता येऊन जाते, की मी विरक्त आहे किंवा मी कोणी वेगळं आहे, असं तिथे अजिबातच कुठली काय नसते तर भूमिका नसते. इतक्या सहजतेतनं ते काय करत असतात, तर कार्य करत असतात. तर आता असं आहे, की त्यांना हेही माहिती असतं, की आपल्याकडे येणारा जो प्रत्येक जण आहे, तो
प्रापंचिक असतो आणि प्रापंचिकाच्या अंतःकरण वृत्ती इतकी म्हणजे प्रपंचातनं निघणं एवढं सहज आणि सोपं नसतं. आणि हेच संतांचं कार्य असतं की त्यांना प्रपंचाचं स्वरूप दाखवून हळूहळू हळूहळू त्या प्रपंचातून काय करायचं तर बाहेर काढायचं असतं. आणि मग तो साधक जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे जो प्रापंचिक जेव्हा साधक होतो आणि प्रत्यक्ष साधना करायला लागतो, तेव्हा त्याला त्या विरक्ताची स्थिती हळूहळू लक्षात यायला लागते. आणि मग त्या विरक्ताला म्हणजे त्या संतांना सुद्धा कोण प्रिय असतो तर तो शिष्य अतिशय प्रिय असतो. तेव्हा महाराज नेहमी म्हणायचे, की "अरे माझ्याकडे मी केशर कस्तुरी ठेवली आहे, पण सगळी गिऱ्हाईकं कशाच्या आहेत तर फक्त हिंग मिऱ्याची गिऱ्हाईकं माझ्याकडे आहेत." आणि असा तो विरक्त स्वतःची स्थिती सांभाळून सुद्धा सर्वसामान्यांमध्ये, समाजामध्ये काम करून ज्याच्या त्याच्या म्हणजे सर्वसामान्यांच्या पातळीवर येणं इतकं सोपं नाहीये. पण सर्वसामान्यांच्या पातळीवर येऊन त्यांच्या समस्या सोडवून स्वतःच्या अंतःकरणाची स्थिती मात्र अजिबात बिघडून देत नाहीत. कारण का तर त्यांना ती दृढतेने तो अनुभव आलेला असतो. त्या रामरायाचा तर जीवब्रह्मक्य जे आहे, ते जीवब्रह्मक्य ज्याला आपण म्हणतो, ब्रह्मानंद ज्याला म्हणतो, त्या अखंड ब्रह्मानंदामध्ये तो विरक्त असतो. काय असतो तर डुंबत असतो. पुढे समर्थ म्हणतात, "विरक्ते शास्त्रे धांडोळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे." आता हा जो विरक्त असतो, त्याला पण समर्थांनी सांगितलेलं आहे, की विरक्तानी काय करावं तर अनेक शास्त्र जी आहेत ती धांडोळावी. आता विरक्ते मते विभांडावी म्हणजे आता आपला संप्रदाय जो आहे तो केवळ अद्वैत संप्रदाय आहे शंकराचार्यांचा. आणि तो शंकराचार्यांचा केवळ अद्वैत संप्रदाय जो आहे तो सर्व संतांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितलेला आहे. समर्थ त्याला म्हणतात की स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. बघा स्वरूप संप्रदाय म्हणजे अद्वैत संप्रदाय. आचार्यांचं श्लोक आहे, ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. समर्थ दासबोध ग्रंथामध्ये फलश्रुतीमध्ये शेवटी म्हणतात, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. म्हणजे आपला संप्रदाय कसा आहे तर अद्वैत संप्रदाय आहे तो दोन संगत नाही. म्हणजे जीवच कोण आहे तर ब्रह्म आहे. असा अद्वैत संप्रदाय सांगतो. मग आता विरक्ताचं कार्य काय असतं तर त्यांनी मुमुक्षूंना अद्वैत संप्रदाय म्हणजे काय हे समजावून सांगितलं पाहिजे. त्याचं महत्व काय हे पटवून दिलं पाहिजे आणि हे पटवून देण्यासाठी प्रवचन कीर्तन सुद्धा ते करत असतात. म्हणजे प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून काय करायचं असतं तर प्रबोधन करायचं असतं. आणि असं सातत्याने प्रबोधन करून जो अद्वैत संप्रदायाचा पाया मजबूत करणं हे विरक्ताचं काय आहे तर कार्य आहे. आता बघा जे आस्तिक आहेत, आता आस्तिकांना अधिक श्रद्धावंत बनवणं हे विरक्ताचं कार्य आहे. नास्तिकांच्या नादी लागायचं नाही कारण ते नास्तिकच असतात. तुम्ही कितीही श्रद्धावंत करण्याचा प्रयत्न केला, की आपण नास्तिक जे असतात, देव जे न मानणारे असतात, त्यांना आपण देव कसा आमचा आहे हे पटवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आपला खूप वेळ आपण व्यर्थ घालवतो. म्हणून हाही ते आदर्श आपल्याला घालून देतात, की नास्तिकांना आस्तिक करण्याचा प्रयत्न करू नका. तर जे आस्तिक आहेत, त्यांना अजून श्रद्धावंत करण्याचा काय करा तर तुम्ही प्रयत्न करा आणि त्या प्रकारचं प्रबोधन करा. आणि आमच्या सर्व संतांनी हे प्रबोधन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा." म्हणजे जे वेद मानतात ते आस्तिक. अगदी सोपी व्याख्या आहे. जे वेदांना मानतात ते आस्तिक आणि वेदांचंच तत्वज्ञान आपल्या संतांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे. म्हणून संतांना मानतात ते पण आस्तिक. आणि म्हणून आस्तिकांना अधिक श्रद्धावंत करण्याचं कार्य जो आहे तो विरक्त करतो. आता आपलं नास्तिक मत नाहीये हे नक्की आहे. आता इथे जे पुढे म्हटलंय, "विरक्ते शास्त्रे धांडोळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्ग." आता विरक्तानी जसं आता मी म्हटलं, की आस्तिक आणि नास्तिक या दर्शनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून तो समाजासमोर जे मुमुक्षूंसमोर सांगावा आणि त्याला केवळ अद्वैतावरती आरूढ करावं आणि त्याचं महत्व जे आहे ते महत्व पटवून द्यावं. आणि आचार्यांनी जो मायावादाचा पुरस्कार केलेला आहे, तो मायावाद आपल्या सर्व संतांनी जो आहे, तो सर्व संतांनी स्वीकारलेला आहे. आता आपण जर विचार केला तर आस्तिक मत आपल्याला माहिती आहे संतांचं आहे आणि नास्तिक मतं जी आहेत, ती नास्तिक मतं खरं तर आपली नाहीयेत. पण तरी सुद्धा त्यांचाही अभ्यास करायला सांगितलाय. कशासाठी करायला सांगितलाय, की ज्याप्रमाणे मूर्ख लक्षण त्यागावया कारणे समर्थ म्हणतात. आता मूर्ख लक्षणांचा एक समास आपण अभ्यासला. मग मूर्ख लक्षणांचा समास जो अभ्यासाचा आहे, तो कशासाठी अभ्यासाचा आहे?
तर त्याचा त्याग करण्यासाठी अगदी त्याचप्रमाणे ही नास्तिक मतं जी आहेत ते एकदा समजावून घ्यायची आणि परत त्याच्याकडे फिरकायचं सुद्धा नाही. म्हणजे कुठे जर आपल्याला असं आढळलं की नास्तिक मत आहे, तर ते आपण तिथे अजिबात काय येत नाही तर जायचंच नाही. म्हणजे कारण त्या अभ्यासाशिवाय ते आपल्या लक्षात येत नाही. पण नास्तिक मतं एकदा समजावून घ्यायची, परत त्याच्याकडे अजिबात फिरकायचं नाही. आपल्या संतांच्या उपदेशाच्या मार्गावरती चालायचं आणि एक अगदी सोपं आहे, की जे अधिकारी आहेत, जे संत आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांच्या चरणांपासून अजिबात ढळायचं नाही. आता अनेक ग्रंथ आहेत बघा, मांडुक्य कारिका आहेत, पंचदशी सारखा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ही जी आहेत, खंडन मंडनाचा जो भाग आहे, तो आलेला आहे. तो एकदा समजून घ्यायचा आणि समजावून घेतल्यानंतर त्याच्याकडे परत अजिबात बघायचं नाही. आपला जो अद्वैत संप्रदाय जो आहे, तो शुद्ध वेदांत जो आहे, तो शुद्ध वेदांत मात्र संतांनी जो अवलंबलेला आहे, त्या संतांचं बोट अजिबात सोडायचं नाही. आता असं प्रत्येक ग्रंथाचा जर आपण अभ्यास करत करत असतो की नाही, तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात येतात. बघा ज्ञानेश्वरीमध्ये पण एक ओवी आहे, "हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, आपण ऐसे केले अर्जुना." म्हणजे कृष्णाने अर्जुनाला काय केलं तर जवळ घेतलं आणि आपल्यासारखं केलं, म्हणजे वेगळं ठेवलं नाही. म्हणजे ह्यालाच काय म्हणतात तर अद्वैत संप्रदाय. म्हणजे देव शोधाया गेलो, देवाची होऊनी ठेवलं. याला म्हणतात अद्वैत संप्रदाय. हे जर मला पक्का माहिती असेल, तर कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना आपण चकत नाही, आपण फसत नाही. आणि इथे समर्थ सांगतायत म्हणून विरक्तानी जो आहे, विरक्ताचं काय आहे तर हे कर्तव्य आहे म्हणून आपण कर्तव्य असं सांगितलंय समर्थांनी इथे, की त्यांनी हा अद्वैत संप्रदाय जो आहे, अद्वैत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार जो आहे, या समाजामध्ये करावा. विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे. आता विरक्ते निंदक वंदावे. बघा, आता विरक्तानी त्याच्या व परमार्थ मार्गाच्या निंदकांनाही आदराने वागवावं. अवघड आहे ना जरा? आपल्याला साधी माझ्यापेक्षा कोणाला 2 प्रवचनं जास्त मिळाली असं कळलं, तरी अशी कोण ती मोठी लागून गेली. मी एवढी मला मात्र निमंत्रण आलं नाही, की लगेच आपले काय होतंय तर किंवा आपल्या विरुद्ध मताचे कोणी असतील, तर आपण लगेच काय करतो तर निंदा करायला सुरुवात करतो. पण इथे समर्थ सांगतात, "विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे." एक डॉक्टर काकांच्या संबंधित एक घडलेला प्रसंग सांगते. डॉक्टर काकांना प्रवचनाचं एक निमंत्रण आलं होतं आणि निमंत्रण जिथे आलं होतं ते द्वैती पीठ होतं. आत्ताच मी सांगितलं आपल्यासमोर, की आपला अद्वैत संप्रदाय आहे. आणि जिथून निमंत्रण आलं होतं ते द्वैती पीठ होतं. पण डॉक्टर काका त्यांना असं म्हणाले, की "अहो, तुम्ही द्वैती आहात आणि मी अद्वैत संप्रदायाचा आहे." तर ते असं म्हणाले, जे आले होते कोण 4-5 जण, ते म्हणाले, "आम्हाला चालणार आहे, तुम्ही या प्रवचनाला." आणि खरं त्यांनी निमंत्रण दिलं म्हणून डॉक्टर काका गेले. आता डॉक्टर काका तिथे जाऊन अद्वैतच बोलणार. द्वैती बोलूच शकणार नाहीत ते, कारण त्यांचा आपला अद्वैत संप्रदायच आहे, वारकरी संप्रदाय जो आहे तो. आणि डॉक्टर काका स्टेजवर चढणार इतक्यात त्यांच्यातले एक जे होते, ते त्यावेळेस निमंत्रण करायला आले नव्हते. पण त्यांच्यातले एक जण जे होते, ते तिथून म्हणाले, "नाही, हे म्हणे अद्वैती आहेत आणि आपलं द्वैती पीठ आहे. तुम्ही इथे या व्यासपीठावरून बोलू शकत नाही." बघा, खरं तर चूक कोणाची होती? आता निमंत्रण त्यांनीच केलं होतं आणि म्हणून डॉक्टर काका तिथे गेले होते प्रवचनासाठी. पण त्यातली एक जी व्यक्ती होती, ती पटकन तिथे म्हणाली काकांना, की अगदी त्या बसणार त्या व्यासपीठावरती, की "हे द्वैती पीठ आहे आणि तुम्ही अद्वैती आहात, तुम्ही बोलू शकत नाही." डॉक्टर काका शांतपणे पायऱ्या उतरले, आपल्या गाडीमध्ये बसले आणि कोल्हापुरातून मुरगुडला आले. परत काहीही वाच्यता नाही. म्हणून इथे म्हटलं की विरक्ते निंदक वंदावे. म्हणजे हा जेव्हाही समर्थांचे चरण वाचला मी, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हा प्रसंग जो आहे तो प्रसंग उभा राहिला, की किती तो विरक्त म्हणजे किती अलिप्त असतो आणि किती आदर्श असतो, जो आहे तो जगताला. आणि असंच हे मार्गदर्शन जे आहेत ना, हे विरक्त किंवा हे संत जीवनमुक्त असतात, ते मार्गदर्शन साधकांना पण करत राहतात. त्या साधकांना पण असं मार्गदर्शन करत अभ्यासाला लावून उपासनेला लावून ते पुढे नेत राहतात. आता जे बद्ध आहेत त्यांना पण काय करतात तर मुमुक्षूंची लक्षणं सांगतात. मुमुक्षूंना मोक्ष सुखाची चटक लावून देतात. त्यांना अभ्यासाला लावतात आणि वेळ पडली तर आक्रमकपणे सुद्धा काय करतात तर ते उपदेश करतात. ते मागे-पुढे बघत नाहीत. त्यांना कुणाची सुद्धा काय नसते तर भीट नसते. आता अजून एक प्रसंग सांगते, की जेव्हा प्रवचनांमधून डॉक्टर काका सांगायचे, आता पूर्वी सीरियलचं फार फॅड होतं. अजूनही बघणारे बघतात.
तेव्हा डॉक्टर काका प्रवचनातच सांगायचे, की म्हणे जे सिरियल बघतात त्यांना मी काय देतो तर आशीर्वाद देऊन देतो, की ते कधीही मुक्त होणार नाहीत. हां, बघा म्हणजे आशीर्वाद देतो असं म्हणायचंय, पण काका त्याच्यातनं सांगायचे, की जे सिरियल बघतात ते कधीही मुक्त होणार नाहीत. असं प्रबोधन प्रवचनातून ते करायचे. आणि खाडकन साधकाचे डोळे उघडतात. अरे, इकडे मी परमार्थ पण करतेय. असं मला वाटतंय, की मला ही सगळी शांती, तृप्ती, समाधान प्राप्त व्हावं. जे समर्थ फलश्रुतीमध्ये म्हणतात तशी माझी स्थिती व्हावी. आणि मात्र माझं सगळंच चाललंय. इकडे सीरियल बघणं पण चाललंय, इकडे सिनेमे बघणं पण चाललंय आणि इकडे मला असं वाटतं, की काय करावं तर परमार्थ पण सिद्धीला जावा. असं कधीही होत नाही. आणि संतांना माहिती असतं आणि म्हणूनच ते प्रबोधन त्या पद्धतीचं करतात. बघा 12वी सायन्सला जर मुलगा असेल, तर तो किती गोष्टी बंद करतो. त्याला जर सवय ट्रेकिंगला जायची, सिनेमा बघण्याची, पार्ट्या करायची, तर वर्षभर काही करत नाही. तेव्हाच त्याला काहीतरी प्राप्त होतं, जे चांगल्या मार्कांनी पास होतो. आता हा तर पोर्शन केवढा मोठा आहे, म्हणजे ही पदवी जी आहे ती सच्चिदानंद पदवी घ्यायची आपल्याला. आणि सगळ्या गोष्टी करून जर आपल्याला वाटलं, की आपल्याला ती पदवी मिळावी, तर असं शक्य होत नाही. मग हे जे विरक्त असतात, संत असतात, सद्गुरू असतात, ते काय करतात तर कान उघडणी करतात, की तुम्ही परमार्थ करतात ना, मग काही गोष्टी तुम्हाला प्रयत्नपूर्वक टाळाव्याच लागतील. कारण जी अवीट गोडी आहे भगवंताची, ती कधी मिळेल तर या विटणाऱ्या गोष्टी सोडल्याशिवाय किंवा रजोगुण कमी झाल्याशिवाय आपण म्हणू, की रजोगुणाच्या ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर रजोगुण कमी झाल्याशिवाय तुम्हाला परमार्थ मार्गात प्रगती होणं शक्य नाही. म्हणून वेळ प्रसंगी त्याला काय करतात तर एक आपल्याला माहिती आहे, की एक समर्थांचं पण एक रचना आहे, की ते म्हणतात, की "घटका गेली, फळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. एक प्रहर, 2 प्रहर, 3 प्रहर गेले, 4ही प्रहर संसारात सावटीने नेले." आणि शेवटचं चरण असं आहे, "दास म्हणे तासभरा स्मरण सकाळा देतो, क्षणोक्षणी राम म्हणा म्हणून झडकारितो." बघा हा शब्द महत्वाचा आहे. ते म्हणतायत, की "अरे, तुमचं आयुष्य निघून चाललंय आणि क्षण म्हणजे क्षणाक्षणाने आयुष्य मागे पळतंय तुमचं, निघून चाललंय. पण तरी सुद्धा तुम्ही राम का नाही म्हणत आहात?" म्हणजे वेळप्रसंगी समर्थ संत जे आहेत ते सुद्धा काय करतात तर झडकारितो म्हणजे आपली कान उघडणी केल्याशिवाय ते राहत नाहीत. म्हणून इथे म्हटलंय, की "विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे, मुमुक्षु निरूपणे." म्हणजे बद्धांना मुमुक्षूकडे, मुमुक्षूंना अजून तीव्र मुमुक्षुत्वाकडे, तीव्र मुमुक्षुत्व साधक असतात, त्या साधकांना सिद्ध दशेकडे जाण्यासाठी सातत्याने वेळप्रसंगी सा, मदा, मदंड, भेद सगळं वापरून त्याला काय न्यायचं आहे, तर त्याला पुढे नेत राहायचंय. म्हणून इथून पुढे समर्थ म्हणतात, "इतुके बोलिले स्वभावे, त्यात मानेल तितुके घ्यावे, श्रोती उदास न करावे, बोलिले म्हणोनी." तर आता समर्थ म्हणतायत, की "अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी, यानुसार सर्व लक्षणं मी सहजपणे सांगितली." मी म्हटलं, की माझ्या आत जे आहे, ते सहज बाहेर पडतं. कारण ही स्थिती आहे समर्थांची. ते म्हणाले, "म्हणून मी सहजपणे सांगितली, पण हे सगळं अवलंबणं कसं आहे तर कठीण आहे." म्हणजे संतांना पण हे माहिती आहे, की सामान्य जो साधक असतो किंवा त्याला हे सगळं थोडंसं कठीण जातं. पण म्हटलं तर तसं कठीण पण नाहीये. त्याला प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न खूप लागतात. मनाला आवरावं लागतं, मनाला सावरावं लागतं, त्या मनाला घडवावं लागतं, त्या मनाला शिस्त लावावी लागते. पण त्याला प्रयत्न मात्र आहेत. पण हे संतांना सुद्धा माहिती आहे, की सामान्य माणसाला हे कठीण आहे. पण तुम्ही निराश होऊ नका. जी पटतील आहेत, जी मानवतील आहेत तेवढी स्वीकारा. कारण संतांचा स्वभावच तो असतो. त्यांनाही माहिती असतं, की एकदम सगळं जमणं अवघड आहे. म्हणून समर्थ पण म्हणतात ना, "मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलाने बोलावे, हळू शहाणे करावे सकळ जन." पण म्हणतात जेवढं पटतील लक्षणं, तेवढं स्वतःचं आचरण ठेवण्याचा प्रयत्न करा. आता माहिती की तसं वागता येत नाही, तसं आचरणात येत नाही. आता सगळं कळतंय, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही, पण तरी प्रत्यक्ष तसं वागता येत नाही, आचरणात येत नाही. आणि त्याचीच लक्षणं पुढे समर्थ सांगतायत पुढच्या समासामध्ये. त्याला पडत मूर्ख असं म्हटलंय. आणि पुढच्या समासामध्ये समर्थांनी आपल्यासमोर जी सांगितलेली आहेत, ती पडत मूर्ख लक्षणं सांगितलेली आहे. आता हा बघा, आपण जर विचार केला, तर आता हा शेवटचा समास आहे दशक दुसऱ्यामधला. 10वा समास पडत मूर्ख लक्षणांचा आहे. आणि दुसऱ्या दशकातला पहिला समास कुठला? मूर्ख लक्षणांचा आहे. आता सुरुवात मूर्ख लक्षणांनी झालेली आहे. आता मध्ये जे समास आलेले आहेत, ते कुठले आहेत?
बघा, मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणं अंगी बाणवून घ्यायची म्हणून उत्तम लक्षणांचा समास आलेला आहे. नंतर 3 गुणांचे आहेत, की रज, तम दूर सारून सत्वगुण साधकाने अंगी बाणवून घ्यावेत. नंतर सद्विद्या लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. आणि आता विरक्त लक्षण म्हणजे सिद्धाची स्थिती समर्थांनी इथे सांगितलेली आहे. आणि एवढं सगळं सांगून झाल्यानंतर म्हणजे सुधा समर्थ म्हणतायत, की मागास सांगितली लक्षणे मूर्ख अंगी चातुर्य बाणे आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. म्हणजे इतके सगळे समास मी मध्ये सांगितले, सद्विद्येचे सांगितले, रजतमांच्या अभिव्यक्ती म्हणजे रजतमांच्या अभिव्यक्ती सांगितल्या, त्याच्यानंतर सत्वगुण अंगी बाणवून घ्या म्हणून पण सांगितलं. म्हणजे हे सगळं ऐकून सुद्धा ही लक्षणं मला जणू काही ठाऊकच नाही असा सामान्य जो मूर्ख आहे, म्हणजे काय सगळं माहिती आहे, पण तरी तसं काय येत नाहीये, तर ते वागता येत नाहीये. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे तर पढत मूर्ख असं म्हटलंय. आणि या पढत मूर्खाची लक्षणं समर्थांनी सांगितली आहे. बघा, एखाद वेळेस पाटी कोरी असली ना तरी परवडतं. कारण कोऱ्या पाटीवरती काय होतं तर लिहिता येतं आणि स्पष्ट अक्षरे आपल्याला दिसतात. पण जर पाटीवरती आधीच ती पाटी काय असेल तर अनेक अशी भरलेली असेल, लिहिलं असेल काही-काही त्याच्यावरती, तर त्याच्यावरती नवीन अक्षर लिहिलं तर दिसत नाही. डॉक्टर काका नेहमी म्हणतात, एखादा साधक जर म्हणाला, "काका मी अगदी नवीन आहे, परमार्थामध्ये मला काही माहिती नाही." काका पटकन म्हणतात, "चांगलं आहे, पाटी कोरी आहे." पण जो असतो ना, त्याला आधीच बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि तो सद्गुरूंना विचारतो, की "अहो, हे मला माहितीये, हे मला माहितीये, याचा मी अभ्यास केला, त्याचा मी अभ्यास केला." ते फक्त श्रवण करत असतात आणि समोर सद्गुरू बसलेत आपल्या आणि आपण काय बोलतोय हेच लक्षात येत नाही. याला काय म्हणतात पडत मूर्ख. त्याची आधीच पाटी भरलेली आहे. त्याला काय शिकवायचं आता असं वाटतं. त्यापेक्षा पाटी कोरी असली तर ती फार छान असते. म्हणून पडत मूर्ख जो आहे, तो माहितीये सगळं पण तसं आचरणात आणता येत नाहीये. एक अजून आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. या प्रकारात हे जे पडत मूर्ख आहेत, ते काय होतात तर ते मोडतात. काही लक्षणं आपण बघण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. आपले न ज्ञातेपणे सगळ्यांचा शब्द ठेवणे, प्राणीमात्रांचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख. असं समर्थ म्हणतात, की आपणच काय ते ज्ञानी आहोत, अशा अभिमानामुळे सर्वांना जो नावं ठेवतो आणि प्रत्येकामध्ये जो काय आहे तर काहीतरी तो दोष काढीत असतो, त्याला पडदा मूर्ख असं म्हटलेलं आहे. आता अर्धवट माहितीचं ज्ञान जर माझ्याजवळ असेल, तर त्याचंच काय असतं आपल्याला अभिमान वाटत असतो आणि मग मी खूप काहीतरी मोठी आहे आणि बाकीचे सगळे पदार्थ आहे. एक अगदी साधी गोष्ट आहे हो. आपण जर ग्रंथाच्या अभ्यासाला एकदा सुरुवात केली ना आणि की थोडं काही सांगता आलं, काही थोडं बोलता आलं, की मला असं वाटतं, की मला फारच काही सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. आणि दुसरं काही बोलायला लागले, दुसरी एखादी व्यक्ती अभ्यासू असते, ती तिचा अभ्यास दाखवत नाही. पण आपणच आपली आपली सातत्याने टकळी चालू राहतो. मी एवढा अभ्यास केला, मी तेवढा अभ्यास केला, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी ह्याच्या परीक्षा दिल्या, मी त्याच्या परीक्षा दिल्या. याला काय म्हटलंय? त्याने अभिमान वाढता राहतो. त्याला पडत मूर्ख असं म्हटलंय. अजून पुढे जाऊन सांगते, की सद्गुरू शिष्याला नाम देतात. आता अशा अनेक गोष्टी, प्रसंग होतात, की आता जो शिष्य असतो तो प्रामाणिकपणे ते सगळेजण सर्वसामान्यपणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, प्रपंचामध्ये श्रीराम, जयराम, जय जयराम हे नाम घेत असतात. आणि जेव्हा सद्गुरू शिष्याला ओम नमः शिवाय हे नाम त्या शिष्याला दिलं आणि जेव्हा नाम दिल्यानंतर तो शिष्य असं विचारतो, की मी आजपर्यंत श्रीराम, जयराम, जय जयराम घेत होते. आता तुम्ही मला ओम नमः शिवाय दिलं, तर कसं काय बरं? मग आता माझं बघा, इथेच तो पडत मूर्ख आहे खरं म्हणजे. आता सद्गुरूंकडून जेव्हा अनुग्रह तो शिष्य घेतो, तेव्हा सद्गुरूंच्या मुखातून आलेलं जे असतं, जे नाम असतं, ते ब्रह्मरसात भिजून आलेलं असतं, हे जर माहिती असेल, त्या नामामध्ये त्या सद्गुरूंची संकल्प शक्ती हे जर माहिती असेल, तर तिथे तो काहीही शंका घेणार नाही आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम जे आहे, जरी मी श्रीराम, जयराम, जय जयराम घेत असले, तरी सुद्धा आजपासून मी ओम नमः शिवाय घेईन. म्हणजे वाणीला सवय असते श्रीराम, जयराम, जय जयरामची. मग तेच घेत राहायचं. पण सद्गुरूंवर जर श्रद्धा असेल, तर ते श्रीराम, जय जयराम वरून आपोआप ते ओम नमः शिवायवरती शिफ्ट होऊन जाईल. ही श्रद्धा जी असते ना, ही श्रद्धा कमी पडते. म्हणून पडत मूर्खामध्ये आपण मोडतो. कारण हे काही माहितीच नसतं. सगळी माहिती करून घ्यायचीच नसते. सगळं ज्ञान कसं असतं तर ते अर्धवट ज्ञान असतं. आणि मग सद्गुरू विचारतात, "तू कोणता ग्रंथ वाचला?" "हो, हो, मी राजभात वाचला." "हो, मी भगवद्गीता वाचली." "हो, हो, मी पंचदशी वाचली." ते विचारायच्या आधीच आपलं उत्तर तयार असतात. ह्याला काय म्हटलेलं आहे तर पडदा मूर्ख असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय बोलावं आणि काय बोलू नये
हे जो लक्षात येत नाही, कारण समर्थांच्या ग्रंथाचा अभ्यास जो आहे, सद्गुरू लक्षणं आहेत, शिष्य लक्षणं आहेत, ही माहिती करून घेतलेलीच नसतात. सगळी माहिती कशी असते तर अर्धवट माहिती असते. सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी या नाव पडत मूर्ख. खरं तर सगुणाचा आधार घेऊनच अभ्यास करत असतो आपण. आता स्वतःचा अभ्यास पुढे-पुढे जायला लागला, की सिद्धांत समजायला लागले, शास्त्र समजायला लागलं, की निर्गुण ब्रह्म माझ्या आवाक्यात आल्यासारखं मला वाटतं आणि सगुणाची भक्ती करताना कोणी दिसला, की त्याला लगेच हा काय अजून सगुणातच अडकलेला आहे. याला काय म्हटलंय? पडतं मूर्ख म्हटलंय. अरे एक वेळ सुद्धा आपण कुठे होतो, तर तिथेच होतो. हे आठवावं. म्हणजे आपण जेव्हा पुढे जातो ना अभ्यास करत-करत, नावं ठेवायला काय हो? नावं ठेवायला काही वेळ लागत नाही. पण तिथे विचार जर आला, की अरे एका वेळेस या टप्प्यावर मी सुद्धा होते आणि आज मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने किंवा अभ्यास करत-करत समर्थांच्या कृपेने मी आज पुढे गेली आहे. मला तर निर्गुण परब्रह्माचा अंदाज यायला लागलाय. पण म्हणून 10वीत गेल्या म्हणजे पहिलीचा वर्ग मोडायचा का? अजिबात मोडायचा नाही. आणि म्हणजे तशी आज्ञाच भगवंतांनी दिलेली आहे. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. जे कर्मसंगी आहेत, जे सगुणाची उपासना करतायत, त्यांचं अजिबात काय करू नका तर बुद्धिभेद करू नका. म्हणून सगुण भक्ती उच्छती स्वधर्म आणि साधन निंदी या नाव पडत मूर्ख असं म्हटलंय. पुढे समर्थ म्हणतात समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख. बघा समूळ ग्रंथ पाहिल्या विणा जे सगळा ग्रंथ पाहायच्या आधीच त्याला काय ठेवायची तर नावं ठेवायची आणि चांगल्या गोष्टी कोणी सांगू लागला तर त्यांनाही काय म्हणायचं तर त्याचे ऐकून घ्यायचं नाही. आता प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आपल्याला सांगते कारण कसं असतं की ह्या गोष्टी ज्या आहेत पूर्वी एक भगिनी एक माझ्या परिचयाच्या त्यांना कळलं की मी दासबोध ग्रंथाचा अभ्यास करते, की त्या मला म्हणाल्या, "माझ्याकडे पण दासबोध ग्रंथ आहे बरं का, पण ना तो मी बांधून वरती कुठे ठेवलाय तर बॅगेत ठेवलाय." म्हटलं, "का हो?" म्हणाल्या, "मी खरं सांगू का आता मी तो काढायचा विचार करतेय, कारण काल तुमचं प्रवचन ऐकलं आणि मला वाटलं की आपल्याला आता हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली पाहिजे." आता सगळं मी त्यांचं ऐकून घेतलं आणि मी म्हटलं, "का हो? असं काय झालं होतं की तुम्ही हा ग्रंथ वरती बॅगेत ठेवून दिला?" तर त्या म्हणाल्या, "ग्रंथ उघडल्यानंतर स्वगुण परीक्षेचे समास मी वाचले." आता स्वगुण परीक्षेचे आपल्याला माहिती आहे, की 4-5 समास स्वगुण परीक्षेचे आहेत. त्या स्वगुण परीक्षेच्या समासामध्ये समर्थांनी प्रपंचाचं एक विदारक दर्शन जे आहे, ते आपल्यासमोर उभं केलेलं आहे. कशासाठी ते सांगितलेलं आहे? तर वैराग्य निर्माण व्हावं म्हणून. पण आता त्यांना हे काहीच माहिती नाही. त्या म्हणाल्या, की "जेव्हा मी हे समास वाचले जन्म-दुःख निरूपणाचे, तेव्हा म्हणे मी अशी काही खूप अशी वय वगैरे माझं झालं नव्हतं म्हणे. आज माझं वय आहे 55 वगैरे आणि त्यावेळेस मी म्हणे भर प्रपंचामध्ये होते आणि जेव्हा तो ग्रंथ वाचला मी ते समास वाचले, तेव्हा मला नैराश्यच आलं म्हणाल्या. आणि मग मी पुढे काही बघितलं नाही आणि तो ग्रंथ जो आहे तो बांधून बॅगेमध्ये वरती ठेवून दिला. म्हणजे समर्थांनी कशासाठी सांगितलं, काय सांगितलं हे काही माहिती करून घेतलं नाही आणि तेवढेच समास वाचले. पुढचा ग्रंथ अजिबात बघितलाच नाही आणि म्हणाल्या, की तुमची निरूपण ऐकल्यानंतर मला असं वाटलं, की आता ग्रंथ काढावा आणि ह्याचा अभ्यास करावा. समूळ ग्रंथ पाहिल्या विणा उगाच ठेवी जो दूषण त्याला काय म्हटलंय, तो एक पडता मूर्ख. समर्थांनी सूचना देऊन ठेवली आहे. पण कुठलाही ग्रंथ असू देत सुरुवातीला पहिल्यापासून शेवटपर्यंत जो आहे तो व्यवस्थित वाचावा. कमीत कमी वाचावा. नाही आपल्याला लक्षात येत काही गोष्टी म्हणजे कारण जरी प्राकृत जरी असला, तर त्याच्यातले साधे-साधे अर्थ कळतात. पण तरी सुद्धा वाचणं आपल्या हातात आहे की नाही, जसं पारायण त्याच्यासाठीच आहे, की पारायण करावं. तो ग्रंथ एकदा पूर्ण वाचावा. पुढे समर्थ म्हणतात, "जाणपणे भरी-भरे आला क्रोध नावरे, क्रिया शब्दाचा अंतरे तो एक पडता मूर्ख." ज्याचं बोलणं आणि प्रत्यक्ष करणं यात काय असतं तर विसंगती असते. गोष्ट सांगते, एक माणूस हिमालयामध्ये जाऊन आला आणि आल्यानंतर आता हिमालयामध्ये जाऊन आला म्हटलं, की तो ऋषीमुनी अगदी शांत जी शांती, पराशांती आहे. अशी गावामध्ये एक काय पसरली तर सगळीकडे त्याची ख्याती पसरली, की त्यांनी खूप तप केलं आणि त्यांनी क्रोधावरती काय मिळवलं तर विजय मिळवला आणि त्याला अजिबात क्रोधच येत नाही. आता गावात सर्वत्र ही बातमी पसरली, की आपल्या गावामध्ये अशी एक व्यक्ती आली, की तिला क्रोधच येत नाही आणि मग माणसं त्या व्यक्तीकडे जाऊ लागली. आता काहीतरी वेगळं असलं, की लगेचच माणसं काय होतात तर आकृष्ट होतात. आता एकाने त्याला प्रश्न केला, की "खरंचच तुम्हाला राग येत नाही का हो?" तर तो म्हणाला, "हो, मला राग येत नाही." त्यांनी पुन्हा विचारलं, "खरंच तुम्हाला राग येत नाही का?" तो म्हणाला, "हो."
आता सातत्याने तो तेच विचारू लागला, की "खरंच तुम्हाला राग येत नाही का?" आता एकदा झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं. नंतर कितीतरी वेळा तो सातत्याने तेच विचारत राहिला, की "तुम्हाला राग येत नाही का? राग येत नाही का?" आता तो शांतपणे उत्तर देत होता. पण एक वेळ अशी आली, की अनेक वेळा जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याचं रागावरचं नियंत्रण सुटलं आणि म्हणाला, "हो, मला राग येत नाही." तो म्हणाला, "खरंच तुम्हाला राग येत नाही का?" "हो, मला राग येत नाही." असं तो अजून रागाने म्हणायला लागला. आता या गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल, की रागावर नियंत्रण मिळवलं असं सांगूनही त्याला राग आला. आता गोष्टीतनं तात्पर्य घ्यायचं असतं, की असं म्हणून म्हणतात, की "जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रिया शब्दाचा अंतरे, तो एक पडत मूर्ख." म्हणजे विसंगती जेव्हा दिसते ना, ती शांती जी उगाचच येत नाही. ती शांती जी येते ना, ती अनेक म्हणजे आपण म्हणू, की साधनेतनं आलेली ती शांती असते. ती सिद्धाची शांती असते. ती प्रत्यक्ष त्या परब्रह्माची अनुभूती आल्यानंतरची शांती असते. ती शांती अजिबात ढळत नाही. आणि असं जेव्हा मध्ये-मध्येच असतं की नाही, तेव्हा काय असतं तर दाखवायचं एक आणि असायचं एक. म्हणजे असायचं एक आणि दाखवायचं एक जेव्हा असं असतं, तेव्हा ही अशी तफावत दिसते आणि त्याला इथे समर्थ काय म्हणतात तर पडदा मूर्ख असं म्हणतात. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयासा आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडदा मूर्ख. जे एखाद्या श्रोत्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास केला असतो, पण तो श्रवणाला बसल्यानंतर आपल्या तोंडाळ स्वभावामुळे वक्त्याच्या विषय मांडणीतील दोष दाखवून त्याचा उपमर्द करतो. त्याला काय म्हटलेलं आहे तर तो एक पडता मूर्ख असं म्हटलेलं आहे. आता श्री समर्थांनी श्रोतेजन स्तवनामध्ये श्रोत्यांचं स्तवन केलंय, त्यांना वंदन केलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात श्रोत्यांमध्ये सुद्धा काय असतात तर विद्वान श्रोता असू शकतो. अनेक शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केलेला असू शकतो. वेळ प्रसंगी वक्ता विसरला तर त्याला सुद्धा एखादी ओवी श्रोता काय करून देतो तर आठवण करून देतो. आता इथपर्यंत ठीक आहे. पण दोष काढणं ज्याला म्हणतो आपण, तुलना करणं ज्याला आपण म्हणतो, वक्त्या-वक्त्यांमध्ये सुद्धा काय केली जाते तर तुलना केली जाते. म्हणून डॉक्टर काका असं म्हणतात, की एक वक्ता असतो, एक त्याचं वक्तव्य असतं आणि तिसरं त्याचं वक्तृत्व असतं. आता वक्ता काय होतो, जेव्हा वक्तृत्वाने भारून जातो. अहो काय ते वक्ते होते. खूप छान बोलत होते. ओवी नंबर सांगत होते. कुठल्या पानावरती ओवी आहे हेही सांगत होते. म्हणजे तो वक्ता जो म्हणजे वक्त्याच्या वक्तृत्वामध्ये श्रोता रमून जातो. बघा, पण इथे खूप महत्वाचं आहे, की डॉक्टर काका नेहमी सांगतात, की जेव्हा वक्ता जे वक्तव्य करतो, भले वक्तृत्व थोडं कमी जास्त असू शकतं, पण जे वक्तव्य करतो त्याच्यामध्ये त्यांनी जे काही महत्वाचे मुद्दे, महत्वाचे विचार सांगितलेले असतात, ते वक्तव्य घेऊन घरी जावं. वक्ता आणि वक्तृत्व तिथेच सोडून द्यावं. खूप महत्वाचा विचार आहे बघा. कारण सर्वसामान्य अशा होत असतात, की वक्त्या-वक्त्यांमध्ये सुद्धा श्रोत्यांकडून तुलना केली जाते. जेव्हा तुलना होते तेव्हा आपल्या स्वतःला काहीच मिळत नाही आणि मग वक्तृत्वाने भरून जातात. नाहीतर त्यांना वक्तृत्व नव्हतंच. ते असं बोलले, तसं बोलले. त्यापेक्षा वक्ता सोडून द्यावा, वक्तृत्व सोडून द्यावं आणि त्याचं वक्तव्य जे आहे, त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत, ते विचार जे आहेत ते आपण घरी घेऊन जावं. आणि असं जो करत नाही त्याला काय म्हटलेलं आहे तर इथे समर्थांनी पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. म्हणून पुढे म्हणतात समर्थ हस्त मांदीचे उर्णतंते लोभे मृत्य भ्रमराते ऐसा जो प्रपंच गुंते तो एक पडत मूर्ख. आता इथे समर्थांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. ते म्हणतात की हत्ती जो आहे तो केवढा मोठा असतो, पण त्याला कोळ्याच्या धाग्याने जखडून ठेवणं अशक्य आहे. एवढा महाग म्हणजे हत्तीसारखा प्राणी जो आहे तो. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, की भुंगा जो आहे तो लाकडं जो आहे तो लाकडं फोडणाऱ्या भुंग्याला कमळात तो अडकून जातो. आता कमलदल मिटल्यानंतर तो मधाच्या आशेने जो गेलेला असतो तो भुंगा, तो कमळ मिटलं की कारण तिथे आकर्षित होतो आणि तिथेच तो गुंतून पडतो आणि अडकून पडतो. अगदी त्याचप्रमाणे प्रापंचिक माणूस जो आहे, तो या मायेमध्ये काय आहे तर अडकून पडतो. खरं त्याला अडकण्याचं काही कारण आहे का हो? अजिबातच अडकण्याचं कारण नाही. हे 2 दृष्टांत दिलेले आहेत. हत्तीने ठरवलं तर तो कोळ्याच्या धाग्यातनं सुटू शकतो. भुंग्याने ठरवलं तर तो सुद्धा तिथे अडकून म्हणजे तो मरणार नाही. तो बाहेर पडू शकतो, की तो प्रत्यक्ष लाकडं फोडणार आहे एवढी ताकद त्या भुंग्यामध्ये आहे. पण तरी तो तिथे काय होतो तर आकृष्ट होतो त्या मधाने आणि तो तिथेच त्या भुंगात त्याचा काय होतो तिथे संपून जातो तो. अगदी त्याचप्रमाणे
ब्रह्म सत्य जगन मिथ्या अशी घोकमपट्टी असून सुद्धा या जगताचं म्हणजे प्रपंचाचं स्वरूप समजून सुद्धा की जगत मिथ्या आहे असं माहिती असून सुद्धा तो माईक प्रपंचामध्ये जीव अडकून राहतो. त्याला काय म्हटलेलं आहे तर पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. सगळं माहिती आहे. शब्दज्ञान झालेलं आहे त्याला. शब्दज्ञानी सगळं माहिती आहे त्याला. की हे काय आहे तर हे मिथ्या आहे, हे माईक आहे, हा प्रपंच मिथ्या आहे, कशामध्ये आसक्त होऊ नये. अनेक प्रवचनं सातत्याने श्रवण करणं चाललेलं आहे. शब्दज्ञानाने सगळ्या गोष्टी माहिती आहेत. वेळ प्रसंग पडला तर दुसऱ्याला सुद्धा तो शहाणपणा शिकवेल, की अहो हा प्रपंच माईक असतो. बघा दुसऱ्याच्या घरात जर एखादी दुःखद घटना झाली, तर आपण त्यांची समजूत काढायला जातो म्हणजे भेटायला जातो आणि म्हणतो, "अहो काय येणारा जीव शेवटी काय तर जाणारच आहे. तुम्ही कशाला दुःख करता?" आणि तोच प्रसंग जर माझ्या घरात झाला तर त्याला माझी समजूत काढावी लागते. एक काय एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ असं डॉक्टर काका म्हणतात. म्हणजे कुणाचीच समजूत पटलेली नसते. नुसतं एकमेकांनी एकमेकांना काय करायचं असतं तर ते समजावायचं असतं आणि ह्याला पडतं मूर्ख असं म्हटलंय. सगळं माहिती आहे. पण वेळ आली की मात्र ते विचार वापरता येत नाहीत. पुढे समर्थांनी बऱ्याचशा ओव्या दिलेल्या आहेत. त्याचा काही आपण फारसा विचार करणार नाही आहोत. कारण त्या ओव्या ज्या आहेत, त्या आपल्याला सरळ-सरळ त्याचा अर्थ जो आहे, तो अर्थ आपल्याला लक्षात येण्यासारखा आहे. पुढे समर्थ म्हणतात, की "मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, तो एक पडता मूर्ख." ते दिसायला एक आणि असायला दुसरंच, बोलणं एक आणि करणं एक, ज्याची कृती आणि वागणं अजिबात सारखं नाहीये. त्याला काय म्हटलेलं आहे तर पडता मूर्ख असं म्हटलेलं आहे. प्रपंचाविषयी सादर, परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे आधार, तो एक पडता मूर्ख. म्हणजे प्रपंचाविषयी अत्यंत तत्पर असतो आणि परमार्थाकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि त्याला पण समर्थांनी पडता मूर्ख म्हटलेलं आहे. आता प्रपंचाविषयी उत्साही तर सगळेच जण असतात. प्रपंचातली एखादी गोष्ट करायची म्हटलं, की बघा आता घरामध्ये काही लग्न कार्य निघालं, तर किती तयारी असते हो त्याची? लग्न ठरलं की तो आनंद, त्याच्यापासून जी तयारी, पूर्वतयारी असते लग्नाची, ते तदैव लग्नम लागेपर्यंत तयारी आणि नंतर सुद्धा परत फोटोचे अल्बम काढणं, ते बघणं, कोण किती पाहुणे आले होते, सगळ्यांना दाखवणं, हे सगळं जे असतं, त्याला प्रपंचाविषयी सादर. एक उदाहरण सांगितलं म्हणजे इतकं प्रपंचाविषयी आपण सादर असतो. प्रपंचामध्ये गोष्टी सगळ्या नेटाने करतो. कारण सगळ्याच गोष्टी काय असतात तर अडलेल्या असतात. पण समर्थ म्हणतात, "प्रपंच करा, पण त्याच्यामध्ये परमार्थ सुद्धा तुम्ही काहीतरी वाढवा." म्हणजे दिवसातला काही वेळ तुम्ही परमार्थाला द्या. पण असा जो देत नाही, त्याला त्यांनी काय म्हटलंय तर पडता मूर्ख असं म्हटलेलं आहे. नंतर सोंग संपादी वरी करू नये तेची करी, मार्ग चुकवून भरे भरी तो एक पडता मूर्ख. म्हणजे कोणी संत महंत समोर आहेत, तर तिथे विपरीत वागतो, त्याला पण पडता मूर्ख असं इथे म्हटलेलं आहे. होत असता श्रवण, देहाचा आले उणेपणा, क्रोधे करी चिण तो एक पडता मूर्ख. बघा आता पडता मूर्ख म्हणजे कोणी अधिकारी वक्ता निरूपण करतोय आणि तो सांगतोय बरं का, की अ, वेदांत सांगतोय समोर जो अधिकारी व्यक्तित्व आहे. पण ह्याची मात्र सातत्याने काय चाललेली आहे तर चुळबुळ चालली आहे. कारण तो सांगतोय अहो, की याच्यातनं आपल्याला प्रपंचातनं बाहेर पडायचं आहे. देहबुद्धी जी आहे ती नाहीशी करायची आहे. पण हा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. कारण त्याचं देहावर अतिशय प्रेम असतं आणि त्याला त्या सहनच होत नाहीत त्या गोष्टी आणि मग तो चुळबुळ करायला लागतो. कारण तो अधिकारच तिथे नसतो आणि म्हणून त्याला पण काय म्हटलेलं आहे समर्थांनी इथे तर पडता मूर्ख असं म्हटलेलं आहे. आणि पुढे समर्थ आपल्याला म्हणतात, की "प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणांचा, तो एक पडता मूर्ख." म्हणजे असा जो असतो हातचा प्रपंच पण निघून जातो, परमार्थाला पण त्याला सुरुवात करता येत नाही आणि असंच त्याचं आयुष्य निघून जातं. म्हणून त्यागावया अवगुण, बोलिले पडता मूर्खाचे लक्षण, विचक्षणे नेऊन पूर्ण क्षमा केले पाहिजे. आपले अवगुण लक्षात येऊन ते सोडण्यासाठी पडत मूर्खाची लक्षणं मी सांगितली. त्यात कमी अधिक बोललो असेन तर श्रोत्यांनी क्षमा करावी. हा काय आहे तर हा समर्थांचा इथे विशेष आहे. म्हणून समर्थ म्हणतात, "परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही." बघा जो मूर्ख शिरोमणी असल्याशिवाय संसारात सुख आहे असं कोणीच मानणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "ज्याप्रमाणे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे." असं तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, की त्याचप्रमाणे संसारामध्ये काय सुख किती आहे जवा पडे आणि दुःख पर्वता एवढं आहे.
आता दुःख म्हणजे पर्वता एवढं, आता आपला हे वचन जेव्हा तुकोबांचं आपण ऐकतो की नाही, तेव्हा असं वाटतं, अहो तुकोबांच्या प्रपंचामध्ये एवढी दुःख आली असतील, पण आमच्या वाट्याला एवढी दुःख आलेली नाहीयेत. मग का बरं तुकाराम महाराज असं म्हणतात? तर दुःख याचा अर्थ अंतःकरण जेव्हा आत्मस्वरूपापासून ढळतं अनेक विकारांनी. बघा, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हिवा आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, निंदा आहे, तिरस्कार आहे. या जेव्हा अंतःकरणामध्ये आपल्या गोष्टी प्रवेश करतात, तेव्हा आपली आत्मस्थिती नामावरती, आपण जे नाम घेत असू, आपण जो अभ्यास करत असू, त्याच्यापासून आपली स्थिती ढळते आणि याला दुःख असं म्हटलेलं आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. आणि हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच आहे काय आहे, तर हा असा दुःखमय आहे. आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात, की या प्रपंचामध्ये जर तुम्ही म्हणाल की मला पूर्ण सुख मिळेल, तर शक्य नाही. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाची बाज म्हणजे पूर्वीचा दृष्टांत आहे हा. बघा, खेड्यामध्ये बाजा असायच्या, त्या विणलेल्या, दोरीने विणलेल्या. त्याच्यामध्ये जर ढेकूण झाले आणि त्याच्यावरती जर आपण झोपलो, तर सुखाची झोप येईल का हो? किती जरी औषध मारलं तरी त्या दोरीमध्ये जाऊन जाऊन कुठेतरी ढेकूण बसलेले असतात. आणि त्याच्यावर जर आपण म्हणू की सुखाने मी झोपेन, तर हे जसं शक्य नाही, अगदी त्याचप्रमाणे हा जो दुःखरूप प्रपंच आहे, त्याच्यामध्ये जर मला सुख मिळेल, हा जो प्रपंच संसार अनित्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर मी असं म्हटलं की मला सुख प्राप्त होईल, तर हे कदापिही शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात, परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसारा दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. आणि म्हणून मग आता हा दुसरा दशक जो आहे तो इथे समाप्त होतोय. आणि तिसऱ्या दशकामध्ये समर्थांनी जीवाला जन्माला आल्यानंतर होणाऱ्या दुःखाचं अत्यंत एक वास्तव, क्लेशकारक, जे गर्भवासात मध्ये जे दुःख होतं, त्या भयानक दुःखाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि ते वर्णन कशासाठी केलंय, तर हे वर्णन तुम्ही सगळं अभ्यासा. मी जे सांगितलेलं आहे. आणि गर्भवासामध्ये इतकं दुःख आहे, म्हणून गर्भवास जर चुकवायचा असेल, तर आपलं व्यक्तिमत्व जे आहे, व्यावहारिक सत्तेतलं सुद्धा, त्याला एक उंची आणि दर्जा प्राप्त झाला पाहिजे. आणि व्यावहारिक सत्तेतलं जीवन उत्तम झाल्याशिवाय पारमार्थिक जीवन जे आहे, ते मला घडवता येत नाही. कारण दोन्ही हातात हात घालून जीवन चाललेली असतात. आणि मग परमार्थातलं जे जीवब्रह्मक्य आहे, निर्गुण ब्रह्म ते निश्चळांतरी बिंबले आहे. हे बिंबण्यासाठी मला परत जन्म-मरणाला यायचं नाहीये. कारण जन्म-मरण संपलं तेव्हाच ते म्हणजे परमब्रह्म अंतरी बिंबल्यानंतरच जन्म-मरण चुकणार आहे, हे नक्की आहे. आणि म्हणून दुसरा दशक जो आहे, तिसरा दशक जो आपल्या समोर आहे, तो स्वगुण परीक्षेचा दशक आहे. त्या तिसऱ्या दशकाला आपण पुढच्या वेळेस सुरुवात करूयात. आपण खूप जास्त विस्तृतपणे हे दशक बघणार नाही आहोत. अगदी थोडक्यात हे दशक बघून आपण पुढच्या दशकांचा अभ्यास करणार आहोत. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.